राम नारायण राम. सर्व मानव आकाशातून आले आहेत. आकाशच सर्वांचे आद्य पितामाता आहेत आणि त्यांचे नाव आहे राम नारायण राम. ते मानवांशी संवाद साधतात, त्यांचे बोलणे ऐकतात, समजून घेतात. तुम्हाला सांगू इच्छितो की ईश्वर, भगवान, खुदा, अल्लाह हे सर्व एकच आहेत आणि त्यांचे नाव राम नारायण राम आहे. धर्म कधीही कोणालाही विभाजित करत नाही, उलट तो सर्व धर्माच्या लोकांना एकत्र आणतो. पृथ्वीवर धर्म वेगवेगळे नाहीत, ते एकच आहेत आणि त्याचे नाव आहे निसर्ग. निसर्ग पृथ्वीवरील सर्व मानवांना समान हक्क देतो. कोणत्याही धर्मातील लोकांमध्ये उच्चनीचतेचा भेद करत नाही. त्यामुळे तुम्हा सर्वांनी धर्म व जात पाहण्याऐवजी निसर्गाला ओळखले पाहिजे. मानवी वर्तनच भेदभाव निर्माण करते आणि लोकांना एकमेकांपासून वेगळे करते. त्यामुळे आपण आकाश आणि निसर्गाकडून शिकले पाहिजे की एकत्र कसे राहावे. सूर्य कधीही जात आणि धर्म यांच्यात भेदभाव करत नाही. तो आपला प्रकाश पृथ्वीवरील प्रत्येक मानवावर सारखाच टाकतो. सूर्य कधीही म्हणत नाही की मी हा प्रकाश फक्त या जातीसाठी देईन किंवा या धर्माच्या लोकांसाठी नाही. आकाश कधीही म्हणत नाही की मी कोणाला जीवन देणार नाही. ग्रह आणि तारे कधीही म्हणत नाहीत की आम्ही आपली ऊर्जा देणार नाही. हे फक्त मानवच आहेत जे असे भेदभाव पसरवतात. आपल्याला सूर्य, आकाश आणि सर्व ग्रहताऱ्यांना आपले आदर्श मानले पाहिजे आणि त्यांच्याप्रमाणेच वागले पाहिजे, जेणेकरून पृथ्वीवरील प्रत्येक मानवाला प्रेम मिळेल आणि सर्वांमध्ये ऐक्याची भावना निर्माण होईल.